सोलवट साहेब, रोजचा दिनक्रम तुम्ही अजित पवारांचा बनवत होतात, परंतु आज अजित पवार आपल्या हयात नाही आहेत. खरं तर खूप मोठी दुःखाची बाब आहे. आता त्याच्यानंतर नेतृत्व सुनेत्रा पवारांनी सांभाळलेलं आहे. खरं तर दादांसोबत अनेक वर्षाचा कामाचा अनुभव होता. त्यांच्यासोबत काम करणं एक ऊर्जा मिळण्यासारखी आम्हाला होतं सगळ्यांना. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अचानक ही घटना झाल्यामुळं फार मोठा आघात वैयक्तिक आणि आम्ही सर्व टीम आमची असेल पूर्ण महाराष्ट्रावर पूर्ण देशावरच खर्च झालेला आहे. ही अतिशय दुःखद घटना पचवणं अतिशय कठीण आहे. परंतु परिस्थितीचा एकंदर सगळं पाहता आदरणीय वहिनी आता आदरणीय दादांच्या जागी आलेल्या आहेत आणि दादांचा वारसा पुढे घेऊन जायचा सगळा त्यांनी संकल्प केलेला आहे. तर सगळ्याला संकल्पाला सर्वांच्याच आपल्या शुभेच्छा आहेत. आणि जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला सामोरं जाणं हेच आपल्या हातात आहे. हातामध्ये बऱ्याच गोष्टी नसतात. नियतीनं जे होतं ते घडून गेलेलं आहे दुर्दैवानं. आता पुढे जाऊन दादांचे जे विचार होते, त्यांचं जे ध्येय होतं महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी त्यांचा जो जीवापाड प्रयत्न होता त्याच्यामध्ये आपापला खारीचा वाटा उतरणं एवढंच आता आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. आणि पुढे जात असताना तोच आपला प्रयत्न राहील, तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. म्हणता सोलवट साहेब, तुम्ही सतत अजित पवारांबरोबर असायचा, त्यांचे दिनक्रम त्यांचे रोजचे शेड्यूल लावायचा, पण आपला माणूस आता हयात नाही आहे. कोणाचे शेड्यूल लावायचे? आता नवीन तुमच्या उपमुख्यमंत्री झालेले आहेत सुनेत्रा पवार. जे काम तुम्ही अजित पवारांसाठी करायचा तेच आता सुनेत्रा पवारांसाठी तुमचं सुरू असणार. आता आजच शपथविधी झालेला आहे. त्याच्यानंतर आता आमच्या सगळ्यांची बैठक होईल. कार्यालयीन कामकाजाचं संपूर्ण त्याच्यामध्ये चर्चा होईल आणि आदरणीय वहिनींच्या सोबत चर्चा झाल्यानंतर जे काही निर्णय यापुढे होतील त्याप्रमाणे पुढचं सगळी वाटचाल सुरू राहील. काय आठवणी जागवाल अजित पवारांबरोबर अनेक प्रसंग तुम्ही म्हणजे अनुभवले असतील. त्यांच्यासोबत अनेक वर्ष झाली. त्यांच्या पाठीमागच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. ते मी सौभाग्य समजतो. असंख्य आठवणी त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्या ज्या राजकीय वाटचालीमध्ये प्रशासकीय कार्यालय म्हणून आमचं कार्यालय कार्यरत होतं. त्याच्यामध्ये मी पण सातत्यानं मला संधी मिळालेली होती. त्याच्यामुळे अनेक वर्ष त्यांच्या प्रत्येक डिसिजन मेकिंग असेल, डिसिजन घ्यायचे, त्यांचे निर्णय घ्यायच्या त्या प्रक्रियेमध्ये कुठंतरी आम्हाला सहभागाची संधी मिळाली. हा एक आठवणीचा भाग आहे. अनेक प्रसंग चांगले वाईट अनेकदा त्यांचे राजीनामे झाले किंवा परत नव्याचे शपथविधी झाले. आज जसा वहिनीचा शपथविधी झाला, यापूर्वीच्या जवळपास प्रत्येक शपथविधी वेळेस मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे आणि आज असंख्य आठवणी आज मनामध्ये आहेत. तर मकरंदाबा पाटील देखील या ठिकाणी आहेत. मकरंदाबा पाटील जी, अजित पवारांचे अत्यंत तुम्ही जवळचे खरं तर राजकीय नेते राहिलात, तुम्हाला आधार दिला. आज अजित पवार नाही आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे त्यांनी. तुम्हाला विश्वास आहे संपूर्ण ही जबाबदारी वहिनी पार पाडतील व्यवस्थित समर्थपणे? दादांचं जाणं हे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांकरता अतिशय दुःखद गोष्ट आहे. आता मुळामध्ये दादांची पोकळी एवढी मोठी निर्माण झालेली आहे. ती पोकळी तशी भरून येणं खूपच अवघड आहे. आता वहिनींनी आज शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची. वहिनींना कौटुंबिक वारसा तर आहेच आणि पुन्हा दादांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं निश्चितपणानं हळूहळू त्या तयार होतील आणि चांगल्या पद्धतीचं निश्चितपणानं काम करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.